नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वजण जेवायला बसलेले असतात. आता कलाकडून जेवण हे तिखट झालेलं असतं, तरी पण आबा कलाचीच बाजू घेत असतात. म्हणत असतात की एखाद्या दिवशी तिखट खाल्ल्याने काही फरक पडत नाही आणि आपण कोल्हापूरकर आहोत, कोल्हापूरकर, आणि आपल्या रक्तातच आहे तिखट खाणं. आबा म्हणत असतात की अरे बघताय काय, चला जेवण करून घ्या. आबा आता अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, तू असं कलाला का म्हणालास रे? ती का बरं असं करल? तू तिच्यावरती आरोप केलायस. आता मात्र अद्वैत आबांकडे बघत असतो आणि उभा राहतो. आता हा अद्वैत कलाकडे बघत हात जोडून म्हणतो, खरे आय एम रिअली सॉरी. आता मात्र सरोजला हे खूप जड जात असतं. रोहिणीच्या मात्र तोंडातला घासच तोंडात राहतो आणि ती आता अद्वैतकडे बघत असते. अद्वैत म्हणत असतो की खरंच मी मनापासून माफी मागतो तुझी. चुकलं माझं, मी तुला जाब विचारला. तेव्हा आबा म्हणत असतात की अरे अद्वैत, अरे माफी मागायची काही गरज नाही, मी आपलं असंच विचारलं, बस खाली. अद्वैत म्हणत असतो की नाही आबा, तसं नाहीये, माझ्या हातून चूक झाली ना, मग माफी मागितलेली बरी. सध्या काय कामाचं खूप प्रेशर आहे, त्यामुळे उगाच चिडचिड होतीये माझी, खरेची काही चूक नाहीये याच्यामध्ये, असं आता अद्वैत म्हणत असतो आणि तो आता चेअरवरती बसून घेतो आणि जेवण करायला लागतो. आता मात्र सरोजला या गोष्टीचा फारच राग आलेला असतो की हा अद्वैत त्या कला पुढे इतका का झुकतोय. आबांना मात्र आनंद वाटत असतो. कलाला मात्र काहीही कळत नसतं. कला मात्र फक्त अद्वैतकडे बघत असते. कलाला फक्त इतकंच वाटत असतं की हा अद्वैत किती खोटा वागतोय, याला खोटेपणाचा किती आव आणता येतोय, या गोष्टीचा मात्र आता कलाला राग येत असतो. आता रात्र झालेली असते. आता रात्रीच्या वेळी इकडे नैना रूम मध्ये इरझारे घालत डोक्याला ताण करून घेत असते. तिला खूप राग येत असतो कलाचा. राहुलचं मात्र मोबाईल वरती गेम खेळणं सुरू असतं. आता नैना बोलत असते, असं नेहमी का बरं होतं? जेव्हा जेव्हा मी त्या कलाला अडकवायला जाते तेव्हा ते आबा फक्त कलाची बाजू घेतात. आबांना पण ना भारी पुळकाय त्या कलाचा, आणि तो अद्वैत तो अगदी खंबीरपणे त्या कलाच्या पाठीशी उभा राहतो. राहुलचं मात्र नैनाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. राहुल त्याचा मग्न असतो त्याच्या फोन मध्ये. नैना म्हणत असते, एखाद्या बायकोला नवऱ्याकडून जे एक्सपेक्टेड असतं ना, ते अगदी परफेक्टली करतो तो किती सपोर्टिव्ह आहे तो पण. आणि असं म्हणताच आता मात्र नैनाला लक्षात आलेलं असतं की राहुलचं मात्र माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाहीये, ती राहुलकडे आता बघत असते. तिला राहुलचा प्रचंड राग येतो आणि मग ती कसलाही विचार न करता, राहुल आता मोबाईल मध्ये बघत असतो तर त्याच्या हातातून त्याचा मोबाईल हिसकून तो फेकून देते आणि म्हणते की काय हे. तेव्हा मात्र आता राहुलला देखील राग आलेला असतो. राहुल म्हणत असतो की काय मूर्खपणा आहे हा, काय फालतूपणा लावून ठेवलाय सारखा. नैना म्हणते की तुझं काय चाललंय, मी तुझ्याशी बोलते ना. तो अद्वैत बघ सगळ्यांसमोर त्या कलाची बाजू घेतो. तो तिला कधीही एकटं टाकत नाही. आणि तू, अरे तुला तर मी रूम मध्ये काय बोलते याच्याशी सुद्धा काही घेणं देणं नसतं. राहुल म्हणतो, हे बघ मला नाहीये तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट. नैना म्हणत असते की अरे मलाही नाहीये रे तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट काही, पण नवरा बायको आहे म्हटल्यावरती काहीतरी कर्तव्य असतातच. नाही तुला ना दिवसभर फक्त त्या मोबाईल वरती गेम खेळणं, पार्टिंग, क्लबिंग इतकंच जमतं. राहुल आता बोलायला जातो की नैना हे बघ. तेव्हा मात्र आता नैना राहुलला काही बोलू देत नाही आणि म्हणते, ऐक ना, मला कसलंही एक्सप्लेनेशन नकोय. मी या घरात आल्या दिवसापासून बघते तुला ना फक्त आयुष्य एन्जॉय करण्यात इंटरेस्ट आहे राहुल, पण स्वतःचं नाव मोठं व्हावं, प्रॉपर्टीवरती चेअर मिळावा, किंवा मग दुसऱ्याच्या पाठीवरती पाय ठेवून आबांच्या समोर यावं, असं कुठलंही अम्बिशन नाहीये तुला. तुझ्यातला ना सगळा चार्म गेलाय राहुल. सिरियसली तुझ्याशी लग्न करून फसलीये मी. एक नंबरचा युजलेस आहे तू. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर राहुलचा मात्र पूर्णपणे पारा चढलेला असतो आणि आता राहुल नैनावरती हात उचलतो आणि म्हणतो नैना. तेवढ्यातच आता रोहिणी तिथे आलेली असते. रोहिणी मात्र आता राहुलवरती ओरडते, राहुल काय चाललंय तुझं हे? अरे प्रेग्नेंट आहे ती आणि आपल्या घरची सून सुद्धा. तिला काही झालं तर केवढ्याला पडेल माहितीये का? राहुल म्हणत असतो की मॉम तू मला ओरडतीयस आणि हिच्या प्रेग्नन्सीचं कारण ना तर तू मला देऊच नकोस. आता मात्र राहुल आणि रोहिणीचेच भांडणं सुरू झालेले असतात. आता मात्र नैनाने देखील राहुलचा पारा चढून दिलेला असतो. तरी देखील रोहिणी आता नैनाचीच बाजू घेत असते. तरी देखील राहुलच्या डोक्यात मात्र प्रकाश पडत नसतो की नेमकं रोहिणी असं करते का बरं. आणि त्यामुळे तो रोहिणीलाच म्हणत असतो की मी तुझा मुलगा आहे अगं, आणि तू हिची काय बाजू घ्यायची ठरवली आहेस का? अगं मुलगा आहे मी तुझा.
रोहिणी म्हणत असते, राहुल तू बाहेर जा आधी, तू आधी या रूम बाहेर जा राहुल. असं आता रोहिणी फारच ओरडून राहुलला म्हणत असते. ती फार आक्रोशाने बोलत असते त्याला. त्यामुळे राहुलला मात्र समजत नसतं. राहुललाही प्रचंड राग येत असतो. राहुल आता त्याचा फोन उचलतो आणि तिथून निघून जातो. रोहिणी आता नैनाला म्हणत असते की नैना यू प्लीज रिलॅक्स, मी बोलते राहुलशी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी त्याला सुतासारखं सरळ करते. असं म्हणत आता रोहिणी तिथून निघून गेलेली असते. नैना मात्र इकडेच विचार करत असते आणि तिला प्रचंड राग येत असतो राहुलचं हे वागणं तिला अजिबात पटत नसतं. कारण की सोबतची कला, जिच्यावरती तो अद्वैत इतकं जीवापाड प्रेम करतो आणि तो तिच्यासाठी कंटिन्यू उभा असतो, तिला कधीही एकटं पडू देत नाही, याच गोष्टींचे विचार मात्र आता नैनाच्या डोक्यात फिरत असतात. नैनाला या गोष्टीचा खूप हेवा वाटत असतो आणि त्यामुळेच ती आता राहुलवरती इतकी चिडलेली असते. राहुलने मात्र काही समजून न घेता उलट नैनावरती हात उचलून तिथून पळ काढलेला असतो. आता रोहिणीही राहुलकडे जाणार असते. आता इकडे रूम मध्ये देखील अद्वैत हा गिरट्या घालत असतो. इकडे तिकडे चालून चालून त्याला मात्र आता अद्वैत देखील रूम मध्ये कलाचीच वाट बघत असतो. कला आता रूम मध्ये आलेली असते. कलाला बघता क्षणी अद्वैत म्हणायला सुरुवात करतो, तू काय मला तोंडावरती पाडवायचं ठरवलंच आहेस की काय? तू मला तोंडावरती पाडायचं ठरवलं आहे की काय? सगळं जेवण तिखट बनवलंस तू? कला मात्र काही बोलत नसते. तिचं तिने सगळं साहित्य घेतलेलं असतं झोपण्याचं आणि आता ती ब्लँकेट वगैरे घेऊन गादी पसरवत असते. अद्वैत मात्र कलाच्या मागमाग आलेला असतो. त्यामुळे आता कला प्रत्युत्तर देत म्हणत असते, मला जर तुला तिखट घालायचं असतं ना तर मी ते सहज घालवू शकले असते, म्हणजे माझी हरकत नव्हती. पण मला जर तुला तिखट खाऊ घालायचं असतं तर ते मी घातलं असतं. आज तसं तर मी जेवण करताना असं काही ठरवलं नव्हतं आणि उगाच घरच्यांना कशाला त्रास ना. पण मला जेव्हा हवं तेव्हा मी तुला तिखट खाऊ घालायला लावू शकते सगळ्यांसमोर. उपमा खायला लावला ना, अगदी तसं. आता अद्वैतला मात्र राग येत असतो. अद्वैत म्हणतो, तू काय मला मूर्ख समजतेस का की तू मला सारखं सारखं असं खायला देशील? मी ते गुपचूप खाईल मूर्खासारखं? इतका मूर्ख वाटलो का मी तुला? आता मात्र कला हसत असते. कला एकदम जास्त चिडून देत असते अद्वैतला अजून. आता कला उठून उभी राहते आणि म्हणते, हे बघ मी तुला आता काहीही म्हणत नाहीये, तू स्वतःला मी मूर्ख आहे असं म्हणून घेतलंयस. अद्वैत म्हणतो की गप्प बस ग, आणि मी मूर्ख असेल किंवा नसेल मला तुझ्या सर्टिफिकेशनची अजिबात गरज नाहीये. तू काय स्वतःला अतिशहाणी समजतेस का? मला माहितीये ना तुझ्या सगळे गेम्स. तू मुद्दामून सगळी भाजी तिखट केलीस म्हणजे मी आबांसमोर बोलेल आणि मग तू मला तोंडावरती पाडशील. कला म्हणते की सांगितलं ना एकदा, मला राग काढायचा आहे तुझ्यावर. पण तुझ्यावरला राग मी सगळ्यांवरती का बरं काढू ना? त्यांना कशाला उगाचच घरच्यांना शिक्षा? तसंही आज आल्यापासून मूड नाहीये माझा आणि मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टही नाही, आणि तूच आता माझ्याशी बोलायला आला म्हणून आपण एवढं तरी बोललो. असो, गुड नाईट. परत नाही बोललात तरी चालेल. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही तू कोण ठरवणारी? मी म्हणणार गुड नाईट. तू म्हणालीस ना मला, मी सुद्धा म्हणणार. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा म्हणणार गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट आणि गुड नाईट. आता मात्र कला कसलाही विलंब न लावता आता तिने झोपून घेतलेलं असतं. तिने अद्वैतला थोडा सुद्धा भाव दिलेला नसतो आणि कसलंही तिने विचार देखील केलेला नसतो. अद्वैत मात्र इकडे विचार करत असतो. हिला वाटतं तेव्हा ही झोपते. प्रत्येक वेळेस मनमानी करते ही स्वतःची. हिला वाटलं बोलणं थांबवायचं तर थांबवायचं. याला काय अर्थ आहे? माझ्याकडे असे खूप मुद्दे होते आता बोलण्यासारखे. आता मात्र अद्वैतला समजत नसतं की या कलाचा माज उतरवायचा तर उतरवायचा कसा, म्हणून तो आता कलाकडे खूपच रागाने बघत असतो आणि तो विचार करत असतो की हिला वटणीवर आणू तर आणू कसं. जेव्हा मी हिला वटणीवर आणायला गेलोय तेव्हा तिनेच मला वटणीवरती आणलंय. असं म्हणतच आता तो देखील झोपायला गेलेला असतो. कलाने देखील झोपून घेतलेलं असतं. कला जागीच असते परंतु ती झोपायचं नाटक करत असते. तिने डोळे झाकून घेतलेले असतात. ती मध्ये मध्ये उघडून बघत असते. परंतु आता अद्वैत देखील झोपायला गेलेला असतो. रोहिणी आता इकडे राहुलकडे आलेली असते. राहुलला ती म्हणत असते, तुला कळतंय का तू काय करतोय ते? अरे तू हात उचलला तिच्यावरती, अक्कल कुठे आहे तुझी? तुला कळतंय का तू काय करतोय ते? तेव्हा मात्र आता राहुल म्हणत असतो, मॉम मला चांगलं कळतंय मी काय करतोय ते, पण व्हॉट्स रॉंग विथ यू? तू का अशी वागतेस? शुद्धीत आहेस का तू? अगं मुलगा आहे मी तुझा आणि आपण दोघे एका टीम मध्ये आहोत आणि ती नैना आपल्या टीम मध्ये नाहीये, पण तू सारखी तिचीच बाजू का घेतीयेस? रोहिणी म्हणत असते, राहुल मला प्रश्न विचारायचे नाही हा, आणि मी जे काही करते ना त्याच्या मागे काहीतरी कॅल्क्युलेशन्स असतात. तुझ्यासारखं नाहीये उठसूट टाइमपास करत बसायला. राहुल म्हणतो की हेच नाही आवडत मला तुझं. रोहिणी म्हणते की व्हॉट एव्हर,
तुला शेवटचं सांगते राहुल, मी माझ्या वाटेत आडवं जायचं नाही आणि माझ्या प्लॅनिंग मध्ये तर अजिबातच नाही. मागच्या वेळेस माझ्या प्लॅनिंग मध्ये आडवा आला होतास ना, काय झालं? मागच्या वेळेस तू माझ्या प्लॅनिंग मध्ये जेव्हा आडवा आला होता तेव्हा काय झालं? तर तुला त्या नैनाला बायको म्हणून स्वीकारावं लागलं. आता अजून काही गडबड करायची आहे का तुला राहुल? आता तू जर परत काही केलं ना तर मी हे विसरून जाईल का तू माझा मुलगा आहे, आणि मग बघ मी किती लेवलला खाली जाईल ते. आणि हो, कितीही नाही वाटलं ना तरीही ती तुझी बायको आहे. आता तिच्याशी नीट वागायचं, कळलं? आता मात्र रोहिणीने चांगलाच राहुल चोपलेला असतो. राहुलला आता मात्र ते काही सहन होत नसतं. राहुलला देखील प्रचंड राग आलेला असतो आणि मग राहुल तिथून निघून जातो. रोहिणी पाठीमागे म्हणत असते की मूर्ख मुलगा. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक. कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो वाट कसली बघताय? आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा. कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकले आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय? लगेच जाऊन खाली कमेंट करा. आता इकडे मात्र संगीताला झोप येत नसते. संगीता खूप विचार करत असते. दिनकर झोपलेले असतात. आता मात्र संगीताच्या डोक्यात फक्त तेच विचार चाललेले असतात. संगीताला कुठेही चैन पडत नसतो. कारण की जेव्हापासून कला घरी येऊन गेली तेव्हापासून तिला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की माझ्यामुळे माझ्या मुलींचं वाटोळं झालंय. संगीता या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून ह्या कुशीवर असं तिचं कंटिन्युअस सुरू असतं. त्याला ते प्रत्येक क्षण आठवत असतात. संगीताला ते सर्व काही आठवत असतं जे तिच्या लग्नाच्या टायमिंगला झालेलं. कोणत्या परिस्थितीमध्ये कलाचं लग्न करून द्यावं लागलं होतं, कोणत्या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या, कलाचा एवढा विरोध होता या सगळ्या गोष्टींना, तरी देखील संगीता तू काही ऐकलं नाही आणि आता या कलाच्या आयुष्याची देखील रांगोळी केली असं ती मनात विचार करत असते. अद्वैतने किती नाक मुरडत कलाला मंगळसूत्र घातलं होतं हे देखील आता संगीताला आठवत असतं. संगीताला आता कलाचं बोलणं आठवत असतं. कला म्हणत असते की तुला असं वाटतंय का तुझा जावई बदललाय? तो अजिबात बदललेला वगैरे नाहीये. त्याने हे सगळं चांगलं वागायचं नाटक रचलं होतं आणि तेही आजोबांसाठी. यापुढे माझ्यामध्ये आणि अद्वैत चांदेकर मध्ये काहीही होऊ शकत नाही. आता मात्र संगीताला सारखं एवढंच ऐकू येत असतं. तिला फक्त एवढंच ऐकू येत असतं की कला म्हणते की माझ्यामध्ये आणि अद्वैत चांदेकर मध्ये काहीही होऊ शकत नाही. आता मात्र संगीताला हे सहन होत नसतं. ती मात्र आता पूर्ण हतबल झालेली असते. ती आता झोपेतून उठते आणि डायरेक्ट किचनच्या दिशेने चालायला लागते. ती आता किचन मध्ये देखील आलेली असते, परंतु तिला सारखा कलाचाच आवाज येत असतो. ती मनातच विचार करत असते हे सगळं माझ्यामुळेच झालंय. कला म्हणत असते की मी तो काही बदललेला वगैरे नाहीये, त्याने हे नाटक रचलं होतं तेही त्याच्या आजोबांसाठी. यापुढे माझ्यामध्ये आणि अद्वैत चांदेकर मध्ये कुठलंही नातं नसेल आणि आमच्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. आता मात्र संगीता फार रडत असते आणि म्हणत असते की मी माझ्या लोभापायी माझ्या लेकीच्या आयुष्याची पूर्ण राख रांगोळी केली. माझ्या पोरीच्या संसाराची वाट लावली. मी माझ्या सगळ्या इच्छा मी तिच्यावरती लादल्या. चूक तर माझीच आहे. मला जगायचा हक नाही. माझी खरंच खूप मोठी चूक झालीये. माझ्या चुकीची शिक्षा माझी पोरगी भोगतीये. नाही बस, मला नाही जगायचंय असं म्हणत आता संगीताला खूपच जास्त वाईट वाटत असतं. तिला समजतच नसतं की आता नेमकं या सिच्युएशनला कसं सामोरे जावं, कसं आता हे करावं. कारण की तिला कळालेलं असतं की कलाने स्पष्टपणे सांगितलंय की तिच्यात आणि अद्वैत मध्ये कधीही काही होणार नाही. याचा अर्थ कलाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालंय हे आता संगीताला समजलेलं असतं. संगीता त्याचाच विचार करत असते आणि तिला फारच त्रास होत असतो या गोष्टींचा. संगीता आता कसलाही विचार करत नाही. ती इतकी नैराश्यात गेलेली असते, ती इतकी हतबल झालेली असते की ती कसलाही विचार न करता आता रॉकेलचा डबा घेते. आता तिने तो डबा घेतलेला असतो, त्याचं झाकण उघडलेलं असतं आणि आता संगीता तो डबा स्वतःच्या अंगावरती ओतून घेत असते. आता संगीता पूर्णपणे रॉकेलने भिजलेली असते. तिच्या अंगावरती संपूर्ण रॉकेल असतं कारण की तिने रॉकेलने आंघोळच केलेली असते आणि आता संगीताला फारच त्रास होत असतो. आता मात्र इकडे दुसरीकडे कला झोपलेली असते. तिला मात्र काही झोप लागत नसते. ती झोपण्याचा
प्रयत्न करत असते, परंतु ती जेव्हा चादर घेते चेहऱ्यावरती तिला पुन्हा जाग येते. मग आता कला उठते आणि ती आता देवघरात आलेली असते. देवाऱ्यासमोर बसलेली असते. देवीला ती हात जोडत असते. ती आता देवाला म्हणत असते की देवा, नक्की काय घडलंय? माझ्या मनाला राहून राहून कसं तरी वाटतंय, हुरहुर लागलीये. काही विचित्र तर घडत नाहीये ना? मला आज झोपही लागत नाहीये, अस्वस्थही वाटतंय. हा कसला संकेत तर नाहीये ना देवा? आता मात्र कला पूर्ण चिंतेने ग्रस्त झालेली असते. तिला समजत नसतं की नेमकं झालंय काय. आता मात्र इकडे दिनकरला देखील जाग आलेली असते. दिनकरराव खोकत खोकत उठतात. त्यांना खोकला येत असतो, त्याच्यामुळे त्यांना जाग पूर्णपणे आलेली असते. ते बाजूला बघतात तर बाजूला त्यांना संगीता दिसत नाही. दिनकरराव म्हणतात की आता ही कुठे गेली? संगे असं म्हणून ते आता संगीताला हाक मारत असतात, परंतु संगीताची वोही त्यांना येत नाही आणि संगीता त्यांना कुठे दिसतही नाही. मग आता ते आता बेडवरून उठत असतात. त्यांना खोकला देखील येत असतो आणि मग ते पाणी थोडंसं पितात आणि पुन्हा तो ग्लास तिथे ठेवून देतात. आता दिनकरराव संगीता 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 करत असतात, तरी देखील आता संगीता त्यांना दिसत नसते, ती ओ देत नसते. आता मात्र इकडं काजलला देखील जाग आलेली असते. काजल म्हणत असते की बाबा बाबा का ओरडता इतक्या रात्री आणि आईला का बरं हाका मारता इतक्या? आई कुठे गेली? असं म्हणत आता काजल देखील बाहेर आलेली असते. आता दिनकरराव इकडे देखील येऊन आता हाका मारत असतात, परंतु संगीता काय होऊ देत नसते. तेव्हा आता काजल आलेली असते आणि काजल म्हणते की बाबा, अहो काय झालं एवढ्या रात्रीचं तुम्ही आईला का बरं हॉलमध्ये हाका मारताय? दिनकरराव म्हणतात की अगं तुझी आई कुठं खोलीत भेटू नाही राहिली मला. एवढ्या हाका मारल्या मी तरी पण ती ओऊ देणं झालंय. कुठे गेली असेल ग एवढ्या रातच्याला? काजल म्हणते की अहो काय सांगताय बाबा, तुम्ही पाहिलं का तिला खोलीकडे? तेव्हा आता दिनकरराव म्हणतात की अगं मी एवढ्या हाका मारल्यात तिला तरी देखील नाही दिसलीये मला. म्हणून आता दिनकरराव पुन्हा हाका मारायला सुरुवात करतात. काजल देखील आता हाका मारायला लागलेली असते. संगीताने मात्र इकडे रॉकेलने आंघोळ केलेली असते. तिने संपूर्ण अंगावरती रॉकेल वतून घेतलेलं असतं. काजल देखील इकडे हाका मारत असते, परंतु त्यांना काही संगीता दिसलेली नसते. इकडे संगीताने मात्र पूर्ण रॉकेल ओतून घेतलेलं असतं. ती आता काडीची पेटी शोधत असते. तिने आता हातामध्ये माचीस बॉक्स घेतलेला असतो आणि ती आता काडी काढत असते. ती आता त्या काडीकडे, जळणाऱ्या काडीकडेच बघत असते. संगीता फारच खचून गेलेली असते आणि कोणत्याही क्षणात आता वाईट घटना घडणार असते. इकडे मात्र कला पूजा करत असते देवाची. देवाला विचारत असते की देवा हा कसला संकेत आहे का वाईट? आणि आता देव तिला अजून एक संकेत देतो, ते म्हणजे तो जो दिवा लावलेला असतो देवासमोर तो आता फडफडायला सुरुवात करतो. आता मात्र तो दिवा आता विजायला जाणारच, तेच आता कला तो दिवा हाताने धरून वाचवते आणि त्या दिव्याला ती विजू देत नाही. आता इकडे मात्र संगीताने पेटून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो. काही क्षणात आता कोणतीही घटना घडणार असते, तेच तिथे आता दिनकर आणि काजल पोहोचलेले असतात. दिनकर राव आणि काजल मात्र तिला अशा अवस्थेत बघून रडायलाच लागतात. मात्र आता संगीता सोडा सोडा म्हणत असते, मला जगायचंच नाहीये असं ती म्हणायला लागते. तेव्हा आता काजल म्हणत असते की अगं आई तुला झालंय तरी काय, तू असं का करून राहिलीस? तेव्हा मात्र आता खूप जास्त संगीताला टेन्शन आलेलं असतं, त्याच्यामुळे ती रडत असते. ती आता यांनाच ओरडत असते, त्यांना म्हणत असते की तुम्ही जा बरं इथून, मला इथं एकटं सोडा, तुम्ही जा बरं इथून. तेव्हा मात्र आता काजल संगीताचा हात पकडत असते. आता दिनकर राव देखील म्हणत असतात की अगं संगीता तुला झालंय काय, तू असं का करू राहिली? तेव्हा मात्र आता संगीता म्हणायला लागते, मी माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लावली, मी माझ्या पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी केली, मला जगण्याचा अधिकार नाही, मला मरू द्या, असं आता ती म्हणायला लागते. काजल म्हणत असते की अगं आई असं का बरं बोलून राहिलीस तू? बाबा तुम्ही काहीतरी सांगा ना आईला. दिनकर राव म्हणत असतात की अगं असं येड्यावानी नको वागूस. आता दिनकर राव देखील पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. काजल देखील फार घाबरलेली असते. आता दिनकर राव तर रडायलाच लागतात. त्यांना समजतच नसतं की संगीता असं अचानक काबर करून राहिली. ते जरी जीवनात किती प्रॉब्लेम झाले, मरण हे काय उत्तर आहे का त्यावर? दिनकर राव म्हणतात की अगं संगे तू गप्प बस, काही येड्यावानी वागू नको, अगं मार्ग निघतो प्रत्येक गोष्टीवरती, अगं असं का करायला राहिलीस तू, अगं तुला काय त्रास होऊन राहिलाय? तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की मला नाही होते त्रास, माझ्या पोरीला त्रास होऊ राहिलाय. काजल म्हणते की अगं आई मग बोल ना आमच्याशी, आम्ही आहोत ना, बोल ना माझ्याशी, मला सांग ना. संगीता म्हणते की नाही बोलायचंय
मला आता अजिबात जगायचं नाहीये, मला खरंच जगायचं नाहीये, तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही बाजूला व्हा, असं आता संगीता मोठमोठ्याने ओरडून म्हणत असते त्यांना. माझ्यामुळे माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लागलीये, मला नाही जगायचं, मला कोणताही हक्क नाही जगण्याचा, मला मरायचंय, मला मरू द्या. दिनकरराव म्हणत असतात की अगं असं नको बोलूस. काजल म्हणते की प्लीज अगं आई तू शांत हो ना, शांत बोलून सगळे प्रॉब्लेम सुटतील की नाही, तू शांत हो पहिल्यांदा. अगं सगळं नीट होईल, तू शांत हो बरं पहिल्यांदा. तरी पण आता संगीता रडायची काय शांत होत नसते. आई अगं सगळं नीट होणार आहे, तू पहिल्यांदा शांत हो बरं. आता मात्र दिनकरराव आणि कला हे संगीताला घेऊन हॉलमध्ये बसवतात. तिला ते हॉलमध्ये घेऊन आलेले असतात. दिनकरराव म्हणत असतात की संगी अगं असं का वागायला लागलीस तू. काजल म्हणत असते की आई अगं तू शांत हो प्लीज. संगीता म्हणत असते की का बरं मला अडवलं, मला मरू द्यायचं होतं ना तुम्ही, माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याची माती झाली हो, मला चांगलं समजतंय, याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. दिनकरराव म्हणत असतात की संगे तू ऐक माझं, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे काही घडलंय ते वाईटच झालंय, परंतु मला असं सांग असं काय घडलं आता की तू स्वतःचं बरं वाईट करून घ्यायला निघालीस. संगीता आता काही बोलत नसते. संगीता फक्त एवढंच म्हणत असते की माझ्यामुळे सगळी वाट लागली. संगीता म्हणत असते की मी माझ्या कलाच्या आयुष्याची वाट लावली, माझ्या इच्छांसाठी माझ्या कलाची पूर्ण बर्बादी करून टाकली. काजल आता संगीताला समजायला जाते, परंतु संगीता काही ऐकत नाही आणि संगीता आता काजललाच म्हणते तू लांब राहा माझ्यापासून, आणि ती आता काजलवरती चोरडते. तेव्हा आता काजलला देखील झटका बसलेला असतो की नेमकं आईला झालंय तरी काय. संगीता मात्र म्हणत असते की मी आई म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीये, मला देव कधीच माफ करणार नाही, माझ्यामुळे तुझ्या बी आयुष्याची वाट लागल, तू लांब राहा काजल, तू लांब राहा. काजू म्हणत असते की असं नाहीये आई, असं काहीच नाहीये, बाबा समजावं नाही. दिनकरराव देखील आता संगीताला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात. आता दिनकरराव म्हणत असतात की अगं आम्ही काय म्हणतो एवढं तरी ऐकून घ्या अगं संगे. संगीता म्हणत असते की नाही मी कोणाचंही ऐकून घेणार नाही आता. दिनकरराव म्हणत असतात की संगे अगं भानावरती ये, काय बोलून राहिलीस तू आणि काय वागतेस ग तू, अगं आवर घाल स्वतःला जरा. मात्र संगीता ही रडत असते, काजलही रडत असते. दुसरीकडे मात्र आता कला देवासमोर हात जोडून बसलेली असते. ती देवाला म्हणत असते की अशा वेळेस वात फडफडणं म्हणजे हे काय कारण, हा काय संकेत आहे देवा, मला आता तर खरंच खूप विचित्र वाटतंय, काहीतरी नक्कीच वाईट घडतंय. कला म्हणत असते आई मला माहित नाही, परंतु मला मनातून सुद्धा लय विचित्र वाटतंय, परंतु आई खरंच आता काही वाईट घडून देऊ नको ग, माझ्या मनाला सारखी हुरहुर लागली, काही वाईट तर घडणार नाही ना, प्लीज काही घडून देऊ नको देवी, माझ्या दोन्ही घरांमध्ये सुख समाधान नांदू दे, माझ्या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी कुणाचं कधीही वाईट केलेलं नाहीये ग, म्हणून त्यांच्यावरती कुठलेही संकट ओढवू नको, असं म्हणत आता कलाने देवीला विनंती केलेली असते. आता इकडे दिनकरराव संगीताला म्हणत असतात की अगं संगीत काय करायला निघाली होतीस तू, मी आणि काजल जर वेळेत आलो नसतं तर केवढा मोठा अनर्थ घडला असता. संगीता म्हणत असते की मरून द्यायचं होतं, मला मरून द्यायचं होतं, का अडवलं तुम्ही, कशापायी अडवलं तुम्ही मला, खरंच माझ्या कलेच्या आयुष्याची वाट लागलीये, ती बी माझ्यामुळे. आज ती आली होती ना घरी, तिने मला सगळं खरं खरं सांगितलं हो, तिच्या आणि अद्वैतरावांमध्ये काही बी खरं नाही हो, ते अद्वैतराव जे आपल्यासोबत वागत होते ना ते समद खोटं होतं, जावई बापू तिच्याशी लय खोटं खोटं वागतात, तिला तिच्या नवऱ्यापासून काही बी सुख नाहीये आणि हे सगळं माझ्यामुळे झालं. दिनकरराव म्हणतात की तू पण मग मरून हे सगळं मार्गी लागणार आहे का, जे होऊन गेलं ते घडलं. तेव्हा आता संगीता म्हणत असते ते होऊन जरी गेलं असलं तरी माझी कला भोगतीये, आणि ते कोणामुळे भोगते, आणि माझ्यामुळे भोगते ना, ती माझ्या कलेला माझ्यामुळे त्रास होतोय, तिने तिच्या अख्ख्या आयुष्यात कधी कोणाचं वाईट नाही केलं. दिनकरराव म्हणत असतात की आपली कलाने कधी तुला दोष दिलाय का, ती कधी तुला उलटून बोललीये का. तेव्हा संगीता म्हणते की नाही, माझी कला आहेच तेवढी गुणी, ती कधी कुणालाही उलटून बोलत नाही, माझ्या विरहित तिच्या आयुष्यात एवढं दुःख चालू होतं तरी देखील मला एकही शब्दाने सांगितलं नाही तिने, आणि एकदाही कळून दिलं नाही, पण तिने आता मला जे सत्यस्थिती सांगितली ना ते ऐकून मलाच आता त्रास व्हायला लागलाय, आता माझं मनच मला खाऊ राहिलं हो. मग मला सांग, तुझं असं करण्याने, तुझं असं वागण्याने सगळं काही सॉर्ट होणार आहे का, कलाच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहे का, तू संकटांना सामोरे जाण्याऐवजी संकटांपासून पळून जाऊ लागलीस, तू आपल्या पोरीचा संसार सुखी व्हायला पाहिजे ना व, आपल्यामुळे जर तिच्या आयुष्यात असा दिवस आलाय असं जर तुला वाटत असेल तर आपण जबाबदार राहायला पाहिजे ना, त्याला या त्रासातून तिला मुक्त करायची जबाबदारी आपली आहे ना व, आपण आई बापा आहोत ना तिचे. संगीता आता शांत झालेली असते आणि म्हणत असते की हो, आता मी माझ्या मुलीचं आयुष्य ठीक करणार आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार, असं म्हणत आता संगीताने डोळे पुसलेले असतात. आता इकडे दुसरीकडे कला देवघरातून आता पुन्हा झोपण्यासाठी आलेली असते. आता जेव्हा कला ही दरवाजात आलेली असते तेव्हाच अद्वैतला जाग येते. अद्वैत म्हणत असतो ही एवढी रात्रीची घोबड्यासारखी का बरं फिरत असतेस ग तू, लाईट बीट लावू नकोस,
मला सकाळी उद्या खूप काम आहे, झोपू दे मला. निदान रात्रीच्या वेळी तरी इतरांचा विचार करत जा. झोप मोड केलीस सगळी माझी तू. कला मात्र मनात विचार करत असते की काय माणूस आहे हा, स्वतःचा सोडून दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही. मला काय टाइमपास आहे म्हणून मी लाईट बंद चालू करते का? असं म्हणतच आता कला पूर्णपणे अद्वैतला इग्नोर करते आणि पुन्हा बेडवरती जाऊन पडलेली असते. आणि अशा प्रकारे आजचा भाग इथे संपलेला असतो मित्रांनो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कला अद्वैतला म्हणत असते की प्लीज चल ना माझ्या बरोबर. चल ना रे, अरे मला खूप साहित्य आणायचंय, मला तुझी मदतीची गरज आहे, प्लीज चल ना माझ्या बरोबर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी कशाला. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे आपण जर गेलो तर मला गाडीत पिशव्या ठेवता येतील आणि माझे काम पटापट होतील. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही येणार आहे मी. तेव्हा आता कला म्हणत असते की सारखा माज दाखवतोस काय मला. आता मात्र कला कसलाही विचार करते. कला डायरेक्ट गाडीची चावी घेते आणि आता गाडी चालवायला ती बसलेली असते. तिने डायरेक्ट 4 व्हीलरच काढलेली असते. आता मात्र अद्वैत गाडीची चावी घेण्यासाठी आलेला असतो. तेवढ्यात आता कला गायब देखील झालेली असते तिथून. आता तो विचार करत असतो की गाडीची चावी कुठे. तेव्हा मात्र तिथे गाडीची चावी नसते. तो इकडे तिकडे शोधत असतो, परंतु कला मात्र इकडे गाडी घेऊन आलेली असते. आता मात्र कलाने गाडी तर चालू केलेली असते, गाडी ती पळवत देखील असते, परंतु म्हणत असते की बाजूला व्हा, मला गाडी चालवता येत नाही. आणि आता कलाला कोणता ब्रेक आहे, कोणता क्लच आहे, कोणती रेस आहे हे माहित नसतं. त्याच्यामुळे समोरून एक व्यक्ती खूप स्लो येत असतो, तरी देखील कलाला मात्र गाडी उभी करता येत नाही आणि तिचा तिथे ऍक्सिडेंट होतो. आता मात्र कलाचा ऍक्सिडेंट झालेला असतो. गाडीला आता कला बाहेर उतरलेली असते. तिथे पोलीस देखील आलेले असतात. पोलीस म्हणत असतात मॅडमला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा. कला म्हणते की काय. तेव्हा आता ती कॉन्स्टेबल म्हणत असते की काय चूक केली ना तुला कळेल तिकडे, चल आता पोलीस स्टेशन मध्येच भेटू. तेव्हा कला म्हणत असते की अहो ताई प्लीज. मात्र आता कलाचा हा अतिशहाणपणा कलाला भोवलेला असतो. तिने अद्वैतचा माज उतरवता उतरवता तिने आता स्वतःचेच हाल करून घेतलेले असतात. तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमचं याबद्दल काय मत आहे ते मात्र कमेंट मध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो तुम्हाला पैठणीच्या स्पर्धेत सहभागी व्हायचंच असेल तर तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करणं देखील गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघणं देखील गरजेचं आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.